जबाबदारी ते सांभाळत असताना ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून या स्पर्धेला कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू सर. तत्पूर्वी शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय शैलेश भीर आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतील. बालासाहेबांचे आचार आणि बालासाहेबांची विचारधारणा घेऊन हा भगवा माझा रंग, हा भगवा माझी माती आणि मी या भगव्याचा दासी, त्या पद्धतीने करणारे भगवे दास आहेत. शैलेश भीर शाखा प्रमुख आपल्यास विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. ओव्हर टू यस. इथून पाहूया संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2-1 अशी धावसंख्या पाहायला मिळते. ग्रँड फिनालेचा सामना फायनल आहे. कोणाच्या गावामध्ये जायला हा मानाचा करंडक की जी स्पर्धा नवीन श्री गणेश कृपा आयोजित 70 स्पोर्ट्स 2024 न्यू बॅट्समन क्रिस कोहली. संध्याकाळच्या सत्रामध्ये ही फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. फायनलच्या लढत, मेगा फायनलचा सामना, कोण जिंकणार कोण हारणार, कोणाला मात्र आज वैयक्तिक बक्षीस मिळणार, कोण ठरेल बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज, हे नामांकन कोणाला मिळणार. दुसऱ्या धावेचा कॉल झाला आणि अगदी क्विक रनिंग बिटवीन द विकेट्स ॲज वेल आपल्याला पाहायला मिळते. सामना अटीतटीचा व्हायला हवा, सामना चित्तथरारक पाहिजे, सामना उच्च कोटीचा असायला हवा, सामना असायला हवा हृदयाची धडधड वाढवणारा, सामना असायला हवा मनातला उत्साह वाढवणारा, सामना असायला हवा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा. प्रेक्षकांची प्रचंड वर्दळ मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय मनमोहक वातावरणामध्ये स्पर्धा सुरू असताना मॅचला एन्जॉय करतायत सन्माननीय अतिथी. सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत, वेलकम एव्हरीवन. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर फायनलचा सामना रंगत असताना दोन्ही टीम्स तुल्यबल आहेत, दोन्ही टीमकडे बेस्ट बॉलर्स, बेस्ट बॅटर्स आहेत आणि या मॅचमध्ये चांगला रंगतदार सामना रंगेल यात शंका नाहीये. बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय क्रिश कोहली आणि आयुष स्ट्रायकर एंडवर 3 धावांवर तो खेळ करतोय. थँक्यू. शैलेश भीरांचं शुभागमन झाले. आपलं हार्दिक स्वागत शिवसेना शाखा प्रमुख शैलेश भीर साहेब. हात चौकार गेलाय, नशिबाची साथ मिळाली. क्रिकेट इज अ गेम ऑफ 1% ऑफ युअर लक फॅक्टर अँड 99% ऑफ टीम एफर्ट्स. इथे मात्र नक्कीच आपण बीमरसाठी रिव्ह्यू रेफर केलाय, पण जरूर चेक करतील, व्हॅलिडेट करतील आणि त्यानंतर आपण जरूर डिसिजन देणार आहोत. सँडी सर येथील, चाचपणी करतील, व्हॅलिडेट करतील आणि प्रलंबित डिसिजन मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करतील. तिथे एक श्वान आहे बघा पांढऱ्या रंगाचं, समोर कुठेतरी त्याचं लक्ष आहे, लक्ष केंद्रित करून तो उभा आहे, काहीतरी तो शोधतोय. शोधक भूमिकेतनं तो मैदानामध्ये उतरलाय, आता माघारी फिरलाय. संत म्हणतात की पशु पक्षी गुणवंत, मैदानातनं वाहने थोडी सावकाश चालवा, कारण अनेक खाच खलगे आहेत. कोणतीही इजा, कोणती दुखापत होऊ नये यासाठी आम्ही जरूर सूचना करतोय. शेवटची मॅच आहे, शेवटच्या मॅच मध्ये हा डिसिजन थोडासा प्रलंबित आहे. वेस्ट हाईटचे बॉल जर का वरती असेल तर तो बीमर डिक्लेअर केला जाईल, जर का खाली असेल, बीपिंग इन असेल, उर्ध्व दिशेकडे असेल तर मात्र नक्कीच फेअर बॉल असेल. सो अंपायर्स डिसिजन इज फेअर बॉल. इट्स अ लीगल फेअर बॉल अँड काउंट केल्या जातील. त्या एकंदरीत मागच्या चेंडूवर धावा किती आपल्याला पाहायला मिळतील तर 2 आणि रणसंख्या झाली आहे पहिले षटक प्रगतीपथावर असताना फक्त 4 माफ करा, करेक्शन, 4 धावा मिळतील मागच्या एका चेंडूवर आणि रणसंख्या झाली आहे 5+4 9. एज हँड बिहाइंड द विकेट ॲज अ विकेट किपर, अडवला बॉल जरूर, स्पर्श झालाय चेंडूला आणि 1च धाव मिळणार. वन मोर ॲडिड इनटू द टोटल. रणसंख्या झाली आहे ती 10, दशकात पोहोचली आहे ती धावसंख्या. शेवटची मॅच आहे, शेवटचा सामना आणि या शेवटच्या मॅच मध्ये जीवाच्या आकांतानं प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल तरच मात्र जिंकता येईल. चॅम्पियन संघाचा उदो होतो, चॅम्पियन संघाला गुलाल उधळण्याची संधी असते आणि आज ती संधी मिळणार कोणत्या संघाला आपण जरूर पाहणार आहोत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते ती टीम बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात खेळ करते ती टीम शशिकांत स्पोर्ट्स, टीम दिघोडे.
साईश प्रियान 11 बामणडोंगरी, ज्या संघामध्ये आज खरं तर तेजस दादा म्हात्रे हे नाही आहेत. इन ॲब्सेन्स ऑफ तेजस म्हात्रे ही टीम मात्र मैदानामध्ये उतरली आहे. आदर्श ट्रॉफी सुरू असताना हा संघ मात्र परिपूर्ण या मैदानामध्ये उतरलाय. पहिल्या मॅचमध्ये थोडंसं स्ट्रगल करत दुसऱ्या मॅचमध्ये पुनरागमन केलं, तिसऱ्या मॅचमध्ये आपली गुणवत्ता सादर केली आहे. हा बॉल केठी आउट स्विंग अ बॉल, द फर्स्ट बॉल आउट स्विंग अँड अ बीट, स्विंग अँड अ मिस, डेव्हिएशन अँड अ बीट. बीट केलं स्विंग ना, बीट केलं डेव्हिएशन ना, बीट केलं अचूक टप्पा लाईन लेंथ, या सर्वच गोष्टीनं अजून एक पुढे टाका. मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केलंय. गॅपशॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचलेत, चेंडूला 1 बाउन्स ग्रिप केला, फेकून दिलाय. धावा मिळतील 2. 2 मोर ॲडेड इनटू द टोटल. रणसंख्या झाली आहे. संघर्षाचं प्रतीक हा आकडा स्क्रीनवर आहे. युवराज सिंगची आठवण करून देणारा अंक आपल्याला पाहायला मिळतोय. 12 for 1. पुढे टाकलाय पुन्हा एकदा. इथे मिस्टामिक क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावतील, पॉपिंग क्रीज मध्ये बॉलला ग्रिप करतील. कल्पेश ठाकूर अनाथ विकेट जाऊन रणसंख्या थांबली आहे, थकली आहे, थबकली आहे. 12 या आकड्यावर एक गडी बाद झालाय. दुसरं शेवटचं षटक आणि चेंडू शिल्लक असतील ते फक्त 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 12. आता उर्वरित 3 चेंडूमध्ये किमान एक षटकार किंवा एखाद 2 चौकार जर का आले तर मॅच मध्ये 20-21 धावा मात्र मी म्हणेन एक सन्मानजनक स्कोर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ॲच पार तो स्कोरबुक जर का धावफलकावर राहिला तर मात्र मॅच मध्ये मजा येईल. मॅचची एनर्जी, मॅचची इंटेन्सिटी, मॅच मध्ये मात्र रंगत निर्माण होईल. ती निर्माण होईल का? न्यू बॅट इन ॲट नंबर 4 मिस्टर योगेश स्टान्स घेतोय. स्टान्स मात्र आता फॉर्मॅलिटी राहिली. ट्रिगर मोमेंट आपल्याला पाहायला मिळालाय. बॅटर कुठे उभे राहिलेत बघा. लेग स्टिकला मात्र पाय आहे, मिडलला उभे राहिलेत. आतमध्ये आले, क्रीज मध्ये घुसून मारला फटका. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न, टायमिंग इथं थोडं फसलं. कनेक्शन प्रॉपर होतं परंतु बॅट अँड बॉल मध्ये जो संपर्क झाला त्या संपर्काला मी म्हणेन टायमिंग जमलं नाहीये आणि तिथेच हा बॉल फसलाय. डॉट बॉल येईल, विकेट येईल. वेल कॅच ॲट डीप मिड विकेट रिजन. अनादर विकेट डाऊन, 1 पुल्स अनादर असं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. 2 गडी बाद 12 हा आकडा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. आपण आभार व्यक्त करूया पीटीसी लाईव्ह आणि संपूर्ण या टीमचं ज्यांनी 3 दिवस आम्हाला सेवा दिली आणि खरं तर संपूर्ण खेळाडूंना एक्सपोजर आणण्यासाठी डिजिटल ब्रॉडकास्टिंग करून दिलं या स्पर्धेला. यावेळेला बॅकफूट पूर्ण फुल केला बॉल. अगदीच टायमिंग आपण पाहूया. क्षेत्ररक्षक तेवढे पुन्हा एकदा आहे. 2 धावांचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थोडा अडचणीमध्ये सापडला असता. कॉल होईल का तिसऱ्या धावेचा तर नाही. 2 more added into the total score shifted to 14. 1 for the loss of 3 wickets. Final ball of this inning. 2 षटकांचा सामना. समोर फलंदाज ज्याच्या बॅटमधनं मागे एक चांगला फटका आलाय. यावेळेला 2 धावानं एकूण धावसंख्येला 14 वर पोहोचवलं. शेवटचा बॉल बॅट अगोदरच फिरली. स्विंग अँड मिस अँड अ डॉट बॉल टू एंड द फर्स्ट इनिंग. रणसंख्या झाली ती 14 आणि 15 धावांचं टार्गेट तर सोपं समीप आपल्याला पाहायला मिळतंय. टीम बामणडोंगरी लगेच आपण मैदानामध्ये ओपनिंग पेर पाठवा. भानदास म्हात्रे तकदीर पाडेल, संदेश गोंधली. चला लगेच आपण मैदानामध्ये ओपनिंग पेर पाठवा. एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेऊ नका. सूर्य अस्ताच चाललाय, ऑलमोस्ट गेलाय आपण असं म्हणूया. यानंतर बक्षीस वितरण सोहळा आपल्याला कव्हर करायचा. पाहुण्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आमचे या संपूर्ण स्पर्धेचे सर्व जतीनदादा घरत यांचं आम्ही लक्ष केंद्रित करू इच्छितो. पाहुण्यांचा सन्मान जर का आपणास करावायचा असेल तर मात्र लगेच आपण करणार आहोत. आणि सन्माननीय अतिथी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचा आम्हाला खरं तर आधाराचा हात मिळालाय ते भाजपा जिल्हा सरचिटणीस सन्माननीय चंद्रकांतजी घरे साहेबांचा शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांना आम्ही पुन्हा एकदा व्यासपीठाकडे येण्यासाठी मात्र आम्ही नक्कीच विनंती करू. आयोजकांच्या वतीनं स्पर्धेच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्स उरण श्री गणेश कृपा क्रिकेट क्लब नवीन सेवा या चषकामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम स्वागतम. या स्पर्धेमध्ये सडल हस्ते मदत करणारे आमचे सन्माननीय सर्वच दानशूर दाते ज्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा उल्लेख करू. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत करणारे सरपंच सन्माननीय सोनलताई घरत यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. उपसरपंच रेखाताई म्हात्रे यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली गेली, त्यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं
तृतीय क्रमांकाची ट्रॉफी भूपेंद्रजी पाटील यांचं मनापासून आभार. सानिकाताई भोई यांच्या वतीने इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्ससाठी आकर्षक ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्या. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या, त्यांचं मनापासून आभार. मालिकावीरसाठी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली दीपक लक्ष्मण घरत, यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. सामनावीरसाठी ट्रॉफी आम्ही पाहिली ती काल युवा यंग मोनिश दादा घरत, त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर एक ब्रँडेड कॅम्प आम्ही पाहतोय 70 स्पोर्ट्सचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. नदीम शेख आणि निखिल भुईर आणि व्यासपीठावर मात्र पाहुण्यांचा मोस्ट वॉर्म हार्टेड वेलकम आम्ही करतोय. चंद्रकांतजी घरत साहेबांचं पुन्हा एकदा वॉर्म हार्टेड वेलकम. गुड इव्हिनिंग टू एव्हरीबडी. गेस्ट इज गॉड या शब्दाप्रमाणे आपण खरं तर अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा आपण बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान जपणार आहोत. जतीनजी घरत यांना मी पुन्हा एकदा विनंती करू की पाहुण्यांचा सन्मान आपण बिफोर मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपण करणार आहोत. ग्राउंडसाठी पाण्याचा टँकर आम्हाला उपलब्ध करून दिलं ते साजनजी घरत, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. दयाल शेठ भुईर ज्यांनी ग्रेंडर ग्राउंडसाठी आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्यांचे मनापासून आभार. टी शर्ट्स पुरस्कृत करणारे आमचे दानशूर दाते ज्यांचा आम्ही नामोल्लेख केला, कालही त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली, व्यासपीठावर त्यांची विशेष उपस्थिती आहे. KM घरत साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. विकेट ज्यांनी बनवली ते महेश म्हात्रे आणि तक्षक म्हात्रे यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर मोरेश्वरजी घरत असतील, निहालजी घरत, सुरेशजी पाटील, महेशजी म्हात्रे, कुशलजी घरत, अशोकजी म्हात्रे यांचेही आम्हाला योगदान मिळाले, त्यांचं मनापासून आभार आणि कौतुक. आयोजकाच्या भूमिकेमध्ये श्री गणेश कृपा क्रिकेट क्लब यांच्या समूहात ही संपूर्ण कमान, ही संपूर्ण जबाबदारी, हे इंद्रधनुष्य ज्यांनी आपल्या हाती घेतलं ते जतीन घरत एक युवा आहेत आणि त्यांनी हे संपूर्ण 3 दिवसाचा हा कार्यक्रम रंगारंग सोहळा मात्र यशस्वीरित्या संपन्न केला आहे. तो अर्थातच अंतिमच्या टप्प्यामध्ये ही मेहनत मात्र फलास लागली ते जतीन घरत दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि समालोचक म्हणून जी खरं तर आम्हाला 2 दिवस या स्पर्धेसोबत जोडण्याची जी संधी मिळाली, पुन्हा एकदा उरण पंचक्रोशीचा आम्ही आभार व्यक्त करू आणि जाऊ थेट सामन्याकडे, जिथे मात्र 12 चेंडूमध्ये धावा काढायच्या तर फक्त 15 आणि 15 धावांचं हे सोपं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील ही सलामीची ओपनर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असलेली ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, ती मैदानामध्ये तैनात आहे. अराउंड द विकेट ना बॅटचा एज लागला, बॅट अगोदरच फिरले, बॅटचा फेस नंतर बंद झालाय. ओ काय घडतंय, एका चेंडू मागे 1 2 3 4 5 6, तिकडे 3 आणि इकडे 3, ही क्रिकेटची जिद्द आहे, क्रिकेटचं साहस आहे, क्रिकेटनं शिकवलंय युनिटी, क्रिकेटनं शिकवलंय खरं तर ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे, हे खरं तर आपल्या गावाच्या नावाच्या अस्मितेसाठी. आणि हेच ग्रामीण टेनिस क्रिकेट दिघोडे गाव म्हणजेच भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नामवंत प्रतिभावंत खेळाडू ज्यांनी ज्या मातीनं दिला तो अर्थातच विश्वजित ठाकूर, त्याचंच हे गाव. एका बाजूला फिल्डिंगचा सेटअप आहे, डिफेन्स करण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतील. हा बॉल पहा कधी रिलीज झाला तेही कळलं नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा, अचूकतेने या बॉलला रिलीज केलाय. रिलीज ऑफ पॉइंटचा विचार केला तर मात्र रिलीज झाल्यानंतर मात्र जी गती होती त्याच गतीनं या बॉलला मात्र मी म्हणेन फेकून दिलंय. बॉलिंग ऍक्शन, त्याचा रनअप, बॅकफूट लँडिंग झाल्यानंतर कंट्रोल झाल्यानंतर रिलीज ऑफ पॉइंट, पेस ऑफ केलं या बॉलला. पहा गोलंदाज त्याच्या धाटणीतला अजून एक स्टॉप बॉल फेकतोय. आज दिवसभरामध्ये ज्याने इम्प्रेस केलंय, काल आपण त्याचा खेळ पाहिला. नाव आहे गोलंदाजाचं आयुष कोहली. आयुष कोहलीची मेहनत, कोहली म्हणजे कोहली बंधू, अर्थातच मगाशी आम्ही उल्लेख केला, अग्री कोहली म्हणजे वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारा समाज. ओव्हर द विकेट, पुण्यात टाकला फिंगर LBW. वाव, यू ब्युटी, मॅग्निफिसंट बॉलिंग. कोण बाद झालाय? तकदीर पाटील, ज्यानं मागच्या 2 मॅचेस मध्ये अफलातून कामगिरी केली होती, 4 मुंड्या छीत केलं. LBW म्हणजे काय? पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग डिलिव्हरी. वाव 10 of 10, 100 of 100, सुपर्ब. इट्स अ मॅग्निफिसंट बॉलिंग. जबरदस्त कॉन्फिडन्स डेव्हलप झाला आयुष कोहली. काय गोलंदाजी हाताळली आहे. बामणडोंगरी संघ सुद्धा आम्ही म्हणेन कमबॅक करेल, यात शंका नाहीये. धावा झाल्या आतापर्यंत फक्त 1, चेंडू झालेत आतापर्यंत 4, येणारे चेंडू असतील 8 चेंडूमध्ये धावा अजूनही काढायच्या ते 14. निर्णायक विजयासाठी 14 धावांची गरज आहे. मॅच थोडीशी फसली आहे भामणडोंगरी संघासाठी, परंतु संघाचा अजून एक नामवंत खेळाडू शुभम पाटील मैदानामध्ये सज्ज झालाय, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. फसवा चेंडू, चकवा चेंडू, गर फिरवला होता.
क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करेल, त्याला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करतायत बघा. सर्वांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या, स्वतः कॅप्टननं वाजवल्या, अभिजितनं वाजवल्या, गोलंदाजाने वाजवल्या. हे हवं आहे क्रिकेटमध्ये. सिनियर खेळाडूंचा सन्मान तुम्हाला करता यायला पाहिजे. ज्युनियर खेळाडूकडून एखादी चूक जर का झालीच तर त्या चुकीला सुद्धा तुम्हाला मी म्हणेन पाठराखण न देता त्याला थोडंसं आत्मविश्वास देता यायला पाहिजे. ते क्रिकेटमध्ये झालं पाहिजे आणि ते झालंय. आम्ही जरूर दिगोडे संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन करू. हा बॉल मागच्या बाजूला फिरून मारलाय. मगाशीच आम्ही म्हटलं होतं शुभम पाटीलकडे आहे या मॅचचा मोमेंटम, या मॅचचा रिदम. हा बॉल गेलाय डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग लेग या रिझन मध्ये 4 धावा मिळतील. 4 धावांना एकूण धावसंख्येला आकार आलाय. रणसंख्या पोहोचली आहे ती 7. या आकड्यावर अजूनही धावा हव्यात त्या 8. येणारे चेंडू असतील 6 आणि धावा काढायच्या त्या 8. 6 चेंडू 8 धावा, 6 चेंडू 8 धावा, 8 धावा 6 चेंडू. कोणता संघ जिंकेल, कोणता पराभूत होईल, कोणता संघ चॅम्पियन बनेल या मॅच मध्ये. प्रथम क्रमांक कॅश प्राइज 50,000 रुपये, मानाचा चषक, नवीन सेवा चषक. द्वितीय क्रमांक 25,000 आणि कॅश प्राइज, त्याचबरोबर मानाचा करंडक. तृतीय क्रमांक 12,500 आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या क्रमांकावर मात्र विराजमान आपण पाहिलंय पहिल्या दिवसामधले विजेते संघ जाणता राजा, दादर पेन हा संघ. परंतु या मॅच मध्ये कोण जिंकेल, कोण पराभूत होईल. अभिजित ठाकूर ऑन द बॉलिंग मार्क. पहिला बॉल गती कमी केली, पेस ऑफ व्हेरिएशन इज द की. कुठल्याच स्पॉट वरनं थोडंसं आउट स्विंग केला बॉल. डावखुऱ्या त्याचा फलंदाजाला अवे फ्रॉम द रीच. बॉलला स्लॉक करायचं होतं, बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. बसून हा बैठक फटका सजवायचा होता, तो फटका येत नाहीये. येईल ही खरं तर एक धाव जरूर, स्ट्राईक शफल होईल. आणि महत्वाचं काय तर शुभम पाटील हा फलंदाज स्ट्रायकर एंडवर आलाय. 5 चेंडू 7 धावा काढायच्या आहेत. एखादा मोठा फटका येईल का. बॅकफूट डिफेन्स केला आहे, 2 धावा होतील का. एक तर धाव झाली आहे, दुसऱ्या धावाचा कॉल झाला. चांगले कम्युनिकेशन, चांगलं कॉलिंग होत आहे, चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. क्रिकेट हा खेळ तुम्ही तुमच्या सहकारी खेळाडूला कसं घेऊन जाताय, तुम्ही तुमच्या सहकारी खेळाडूला कसं कॉम्प्लिमेंट करताय, तुम्ही तुमच्या सोबतीच्या खेळाडूला कसं ॲप्रिशिएट करताय, हे नाव आहे क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स. हा सांघिक खेळ आहे, हा टीम एफर्ट्सने खेळला जाणारा खेळ आहे. एका दुसऱ्यानं परफॉर्मन्स होऊन तुम्ही एखादी मॅच जिंकू शकता, परंतु जर का शृंखला जिंकायची आहे, संपूर्ण स्पर्धेवर तुमचं नाव जर का करायचं आहे तर मात्र टीम एफर्ट्स हवेत. अभिजित ठाकूर तयार आहे. ओव्हर द विकेट हा बॉल आउट स्विंग केला, बीट केला आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं क्रिकेटचं स्पोर्ट्समनशिप स्पिरिट. पंचांची निर्णयाची वाट पाहिली नाही, लगेच पॉपिंग क्रीज सोडली. नाव आहे शुभम पाटील. विकेट मिळाली जरूर, परंतु प्रेक्षकांची कौतुकाची थाप सुद्धा त्यानं मिळवली आहे. लगेचच त्याने पॉपिंग क्रीज सोडली आणि इथे मात्र विकेट मिळवली आहे. नाव आहे अभिजित ठाकूर. अभिजित ठाकूरने मिळवलेली ही विकेट मॅच मध्ये पुनरागमन करून देतोय. आता मात्र इक्वेशन आहे, एक मोठा फटका हवाय. सायकोलॉजिकली थोडंसं प्रेशर बिल्टअप होतंय. क्रिकेट इज अ गेम ऑफ नंबर्स असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये 20 षटकांमध्ये 200 धावा जर का आल्या तर मात्र सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जनरेट होतो. क्रिकेटमध्ये 50 षटकांमध्ये 300 धावा आल्या तर सायकोलॉजिकल प्रेशर डेव्हलप होतो. तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 3 आणि 3 चेंडूमध्ये धावा काढाव्या लागतील. त्या तब्बल 5 धावा म्हणजे किमान 2-2-1 किंवा 1 चौकार आणि 1 सिंगल. एखादा डॉट आला तरी चालेल, परंतु पेशन्स, एकाग्रता भंग होऊ देऊ नका. मॅच मध्ये काय घडेल. एक्सपिरियन्स आहे अभिजित ठाकूरकडे, एक्सपिरियन्स आहे नवीन आलेला फलंदाज. द नेम इज भानुदास म्हात्रे, वन अँड ओनली पॉवर हिटर बॅटर. 3ला 5 येईल का मोठा फटका. ओ पहिला बॉल, हाऊ इज दॅट इज फील्ड. तिथे शतरक्षक आहेत अगदी कमी वयामधील. तो शतरक्षक चेंडूवर झडप मारेल, चेंडूला उचलेल, फेकून देईल. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट झाल्या. हलू काही घाई नाहीये हेच सांगतो अभिजित. 2 धावा तर झाल्यात, कधीही एक्स्ट्रा थ्रो होऊ नये म्हणूनच थोडंसं सांभाळणारा इशारा दिलाय. 2 चेंडू आणि 3 धावांची आता गरज आहे. 2 चेंडू 3 धावा म्हणजे या चेंडूवर किती धावा येतील. 2 आले तर शेवटच्या चेंडूवर उरतील 1 आली तर शेवटच्या चेंडूवर उरतील 2. चौकार मारण्याचा प्रयत्न करतील की क्लिनिकल फिनिश करण्याचा मनसुबा असेल तो भानुदास म्हात्रेचा. 6 सिटिंग ॲबिलिटी आहे. ढकलून देतील की मारतील चौकार षटकार. मारायचा प्रयत्न झाला, आउट स्विंग होतोय. पंच इशारा करतात की हा आहे वाईट बॉल. वाईट बॉल आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सन्माननीय अशोकजी म्हात्रे यांना मी विनंती करू की आपण या व्यासपीठावर यावं.
यानंतर आम्ही सन्मान सुद्धा करणार आहोत. सन्माननीय हिमांशु सिंग सर, प्रवंजी खराडे सर आणि शैलेशजी भोई सर यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. बापू पुश केला बॉलला, खुश रहो, सिर्फ पुश करके काय घडतं या मॅच मध्ये. तर मैदानाची आउटफील्ड साथ देते ती टीम बामण डोंगरी या संघाला आणि विजेता ठरलाय या स्पर्धेचा. टायटल विनर ठरलेत ते टीम बामण डोंगरी. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक शशिकांत स्पोर्ट्स, टीम दिगोडे. हार्ड लक अभिजित, हार्ड लक आयुष.